विविध भारती पुणे. ठळक बातम्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज जैसलमेर इथं विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी 2025-26 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत सादर केला जाण्याची शक्यता असून हा अर्थमंत्री सीतारामन यांनी सादर केलेला सलग 8वा अर्थसंकल्प असेल. एका सरकारी अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार या चर्चेत राज्यांची भूमिका महत्वाची असेल. नवोन्मेष, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं आणि आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन म्हणून आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक म्हणजे एक महत्वपूर्ण व्यासपीठ असेल. निर्मला सीतारामन उद्या राजस्थानमधल्या जैसलमेर इथंच जीएसटी परिषदेच्या 55व्या बैठकीचं अध्यक्षस्थानही भूषवतील. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत नक्षलवाद्यांची मदत घेण्यात आली होती असा आरोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते काल विधानसभेमध्ये बोलत होते. भारत जोडो यात्रेसंदर्भात 15 नोव्हेंबर 2024 रोजी नेपाळमधल्या काठमांडू इथं नक्षलवादी संघटनांची बैठक झाली होती असंही फडणवीस यावेळी म्हणाले. सिंधुदुर्गसह रत्नागिरी आणि रायगड या कोकणातल्या 3ही जिल्ह्यांमध्ये स्त्रियांवरील अत्याचारांचं प्रमाण कमी असून इथला गुन्हेगारी दरही कमी असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून चाकणकर यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस इथं जनसुनावणी घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध उपक्रम राबवण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन सहभाग नोंदवला. अल्पसंख्याक बांधवांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म आणि परंपरांचं संवर्धन करता यावं यासाठी महापालिकेच्या वतीनं शिक्षण विभागातर्फे विद्यार्थी पालकांसमवेत अल्पसंख्याक हक्क दिवसाची जागृती करण्यात येते असं प्रतिपादन शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी यावेळी केलं. सोलापूर अन्न औषध प्रशासन विभागानं गुरुवारी केलेल्या कारवाईत सुमारे 69,45,000 रुपयांची भेसळयुक्त आणि कीड लागलेली सुपारी जप्त करण्यात आली. सुपारी घेऊन जाणारं वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.